नमस्कार. पावसाळ्यात स्ट्रोकचा धोका खरंच वाढतो का? तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. माय सेल्फ डॉक्टर भाग्येश प्रकाश मंत्री, डायरेक्टर ऑफ त्रिगुणा फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, नाशिक. तर खरंच पावसाळ्यात हा धोका वाढतो का स्ट्रोकचा? तर उत्तर आहे हो. याचे काही कारण आहे की पावसाळ्यात काय होतं की बाहेर जो आहे तो थंड हवा असते आणि थोडा दमटपणामुळे काय होतात, जे आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या थोडा आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्यामुळे काय होतात, रक्तात गाठी निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. आणि पावसाळ्यात जर का चुकीने पेशंटने रक्त पातळ होण्याची औषध किंवा बीपीचं औषध हे जर का औषध मिस केलं तर हा धोका अजूनही वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात स्ट्रोकचा धोका नक्कीच वाढतो. आणि त्याबरोबर काय होतं की डेंग्यू, मलेरिया असे हे जे साथीचे आजार आहे, जर का हे आजार पण पेशंटला झाले तर ते आजार पण मेंदूवर परिणाम करतात. तर ॲज अ न्यूरो फिजिओथेरपिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्ट्रोकची लक्षणं हे तुम्ही लवकरात लवकर ओळखली पाहिजे. तर काही लक्षणे आहे की जसा चेहरा वाकडा होणे, एका बाजूच्या हाताची किंवा पायाची ताकद कमी होणे, पेशंटला उलटी होणे जोरात किंवा बोलण्यामध्ये अडचण येणे. जर का हे लक्षण तुम्हाला आढळते तर तुमच्या घरातल्या व्यक्तीला लवकरात लवकर तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं, हे फार गरजेचं आहे. आणि त्यामध्ये फिजिओथेरपीचा रोलही तितकाच इम्पॉर्टंट आहे. चांगली फिजिओथेरपी मिळाल्याने हातापायात ताकद तर येते, पेशंटचं अपंगत्व पण टाळता येतं. लक्षात ठेवा, स्ट्रोकमध्ये वेळ ही फार महत्वाची, त्याच्यामुळे वेळ पाळा आणि लवकरात लवकर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. धन्यवाद.